सर्व या कार्यक्रमासोबतच आज 18 फेब्रुवारी रोजी आपले सर्वांचे लाडके नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे यांचा जन्मदिवस आहे, यांचा वाढदिवस आहे। तरी कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व बोरुडकरांतर्फे, शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे, शिवसैनिकांतर्फे, महिला आघाडीतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। त्यानंतर नगरसेविका सौ ज्योतिबाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महादेवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावा। मासाहेब, मासाहेब। करण्यात आलेला आहे, त्यांचा जन्मदिवस आहे। म्हणजे आपल्या वॉर्डचे 3 वेळा ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, ज्यांना आपण 3 वेळा निवडून देणं आपले नगरसेवक म्हणून पाठवलेलं आहे, की प्रभाकर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत तिथे व्यक्त करावं। नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे। महाराष्ट्राचा धन्यवाद, छत्रपती शिवरायांना वंदन करतो। माझ्याबरोबर व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असते आणि अतिशय आग्रहाने या ठिकाणी त्यांना पाचारण केलं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण स्टार प्रवाह राजा शिवछत्रपती मालिका बघतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाटतो की कोणीतरी मुरुडकर, कोणीतरी मराठी माणूस एवढी मोठी मालिका अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घालण्यासारखी मालिका सादर करतो आणि ते आपल्या मुलुंडमध्ये राहतात, ते आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत। त्यांच्या संकल्पनेचा उपयोग अख्खा महाराष्ट्राला होतो, मग आपणही थोडा का करून घेऊ नये। आणि म्हणून मी अतिशय आग्रहाने त्यांना आज बोलवलं। त्यांना खरंच ठाण्याला कार्यक्रम होता, मी त्यांना विनंती केली की नितीनजी तुम्ही माझ्यासाठी अर्धा तास तरी द्या। आणि कधी कधी योगायोग असतो, किंवा माझा वाढदिवस एका सुमुहूर्तावर आलाय असं समजा, आणि काही कार्यक्रम रद्द झाले की आपल्या पथ्यावर पडतात। त्यांचा ठाण्याचा कार्यक्रम रद्द झाला आणि त्यावेळी नितीन देसाई आपल्याला जास्तीत जास्त वेळ इकडे उपलब्ध होणार आहेत। मी खास का बनवलं नितीन देसाईना, तर एक चांगलं गार्डन हे मिठागर वासियांना माहिती आहे, अवघ्या मुलुंडकरांना माहिती आहे। प्रकाश वाघ यांनी उल्लेख केला की हा मतदारसंघ हा गेल्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याकडे नव्हता। म्हणजे जर तुम्ही थेट हायवे पासून सुरू केलं तर टाटा कॉलनी, नवघर, आंबेडकर नगर, त्याच्यानंतर जर तुम्ही असं ठरवलं तर म्हाडाच्या इमारती, LIC कॉलनी, हे आझाद नगर, हा सगळा भाग माझ्या मतदारसंघात नव्हता। हा भाग गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघात आला आणि मी निवडणूक लढवताना लोकांना असं सांगितलं होतं